बघा, मस्त अशी छान ग्रीन कलरची ही पुरी म्हणजे पालक पुऱ्या केलेल्या आहेत. ते कशा केल्यात ना तेच आपण पाहणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो. तर या व्हिडिओमध्ये आपण पालकाच्या पुऱ्या पाहणार आहोत. त्यासाठी स्वच्छ धुवून मी चिरून पालक घेतला आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे. त्यानंतर घेतलेले आहे लसणाच्या पाकळ्या 10-12, 1 चम्मच घेतलेला आहे जिरे. त्यानंतर थोडंसं मी याच्यामध्ये पाणी देखील टाकणार आहे. तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे ना तसं तुम्ही टाकू शकता. आपले मुलं असं पालक खात नाहीत ना, तर ही ट्रिक छान आहे त्यांना पालक खाऊ घालण्यासाठी. त्यामध्ये कॅल्शियम वगैरे भरपूर असतात. तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ देखील टाकलेलं आहे आणि ओवा वगैरे थोडंसं असं हातावरच चोळून टाकला. त्यानंतर तीळ भरपूर टाकले, छान लागतात. आणि ही ग्रीन कलरमध्ये व्हाईट कलर छान वाटतो तिळांचा. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं, थोडंसं तिखट टाकलं आणि त्यानंतर टाकलेलं आहे हे मी जे मिक्सरवरून काढली होती ना ग्रेव्ही, आणि त्याचा एक डो बनवून घेतलेला आहे. अशा प्रकारे बघू शकतात तुम्ही. याला काय करायचं, 10 ते 15 मिनटं थोडंसं भिजू द्यायचं पिठाला. आणि त्यानंतर मस्त अशा पुऱ्या वगैरे लाटून आपण तळून घेणार आहोत. आणि शेवटपर्यंत नक्की पहा की आपली पुरी कशी होणार आहे, एकदम टम्म फुगलेली. तर इथं बघू शकतात, वाव, एकदम अशी टम्म फुगलेली पुरी दिसते ना. टम्म फुगलेली पुरी. टम्म फुगलेल्या पुरीला बघून तुम्हाला काय आठवतं? मला तर एखादे रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू असंच आठवतं, म्हणजे टम्म फुगलेली पुरी म्हणून. तुम्हाला काय आठवतं ते नक्की सजेस्ट करा. आणि हे मी छान असं टिश्यू पेपरवर काढलेलं आहे, जेणेकरून तेल वगैरे ते ऑब्झर्व करून घेईल. आणि हे अशा मस्त पुऱ्या झालेल्या आहेत, छान झालेल्या आहेत, एकदम टेस्ट वगैरे भारी झाली. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या मुलांसाठी हेल्दी रेसिपी आहे, तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करू शकतात. आणि मी बटाट्याची भाजी आणि कांदा वगैरे असं घेतलं होतं. चला तर इथंच एंड करते. बाय.